Grace will lift you up. कृपा तुम्हाला उचलेल. First point. पहिला मुद्दा, Grace made you all that you are. तुला माहितीये आज तू जे काय ते कृपेनं तुला बनवलंय. Whatever achievements you have got is because of the grace of God. आज जे काही तू आहे, जिथपर्यंत तू पोहोचलाय, जी काही तुझी जमा पुंजी आहे, देवाच्या कृपेमुळे आहे. Jesus should be the focal figure for all of us. येशू आपल्या सगळ्यांसाठी एक केंद्रस्थान असले पाहिजे. Through him we can reach everywhere. येशूद्वारे आपण सगळीकडे पोहोचू शकतो. Through तसंच him you can talk about God. येशूद्वारे आपण देवाविषयी सुद्धा बोलू शकतो. No matter who you are. मग तुम्ही कोणी असा, जातीनं पातीनं नावानं काय फरक पडतोय. If we want grace, we have to have Jesus. कृपा हवी असेल तर येशू लागतील. We didn't find him. आपण कुठे त्याला शोधलं. We never knew where Jesus lives. आपल्याला कुठे माहित होतं येशू कुठे राहतात. आपण थोडं येशूंना शोधायला निघालेलो. Even if we had searched for him, we wouldn't have been. आणि जरी he wouldn't येशूंना have आपण been found. शोधायला निघालो असतो तर येशू आपल्याला सापडले नसतेच. He found us. येशू आपल्याला किंवा मला शोधत आलाय. मी सांगितलं, घर घर में जाके ढूंढ ढूंढ के तुझे लेके आया. Second point. दुसरा मुद्दा, Function from the platform of grace. कृपेच्या मंचावरनं काम करा. Grace is the platform that God has predetermined before we were born on this earth. कृपा एक असा मंच आहे की जो देवाने या जगामध्ये आपला जन्म होण्या अगोदर पासून तो मंच तयार केलाय. God says, I want you to operate from the platform of grace. देव म्हणालाय कृपेच्या मंचावरून तू माझं काम कर. Get everything through the source of grace. आणि कृपेतून सगळं प्राप्त कर. Grace is the key I have given for you. कृपा ही किल्ली मी तुला दिलेली आहे. And when you use that key, you will be blessed. आणि कृपा नावाची किल्ली तू वापरली की तू आशीर्वादित होशील. So the platform of grace तर कृपेचा मंच is the platform of preferential treatment तो coming to you. प्राधान्याची वर्तणूक तुला मिळायचा मंच आहे. See? Where others will struggle to get, you will be given just like that. जिथे इतर लोकांना ते मिळवायला संघर्ष करावा लागेल पण तुला असंच मिळून जाईल. You don't need to make an appeal. तू काही तिथे अर्ज करावा लागणार नाही. You just go by the name of Jesus, it is done. फक्त येशूचं नाव घेऊन जा आणि ते झालेलं असतं. I have seen grace at work. मी कृपा काम करताना पाहिलीये. It is powerful. सामर्थ्यवान असतं ते. It is powerful. सामर्थ्यवान असतं जेव्हा कृपा काम करते. Grace can open closed doors. कृपा बंद दार उघडते. Grace can bypass 1,000,000 people to reach to you. कृपा करोडो लोकांना पार करून फक्त तुझ्याकडे येते की मला तू हवायस. Grace will silence the voice of your enemies. कृपा तुझ्या शत्रूचा आवाज शांत करेल. But if you fight, then God will not stand by you. पण तू लढायला गेला तर देव तुझ्या बाजूने उभा नाही राहणार. He will not. बॅटल बिलॉंग्स टू द लॉर्ड. Because the rule says कारण नियम म्हणतो a person who is sick has to die. जो आजारी माणूस आहे त्यांनी मरायला A हवं. person who is very sick has to जो die. खूप आजारी आहे त्यांनी मरायला But हवं. grace says कृपा म्हणते Jesus can lift him up. नाही नाही येशू त्याला परत उचलू शकतात, उठवू शकतात. नाही तो आयसीयूत आहे, ही सिरियसली इल, येशू त्याला उचलणार आहे. Because God can change the natural laws for you. कारण देव तुझ्यासाठी नैसर्गिक नियम बदलू शकतो. Grace has that power. कृपेत ते सामर्थ्य आहे. You are the power of God's grace on display before the whole world. देवाच्या कृपेचं सामर्थ्य प्रदर्शनावर आज तू आहेस. Appreciate it. कौतुक कर त्याचं. Shine in it. चमक. Let the world know जगाला कळू दे that God has done a work in you. की देवाने तुझ्यात काम केलेलं आहे. That कळू God दे has saved you. की देवाने तुला तारलेलं आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Third point. तिसरा मुद्दा, Don't waste God's grace. देवाची कृपा वाया नका घालवू. When God shows mercy, grab it. देव तुला दया दाखवतो ना तर ती लगेच घ्यायची, When सोडायची God नाही. moves towards you, देव तुझ्याकडे येतो, you don't run away from him, run towards him. देव तुझ्याकडे आला ना तू पळून नको जाऊ, तू अजून देवाच्या जवळ ये. Because he's got grace कारण देवाकडे कृपा आहे and he's ready to give it to you. आणि देव ती तुला द्यायला तयार आहे. When God says, I want to save you, देव जेव्हा म्हणतो मला तुला say, तारायचंय, Lord, save me now. लगेच म्हणायचं लगेच तार मला. You will hear voices in you. तुला तुझ्या आतमध्ये वाण्या ऐकू येतील. Sometimes God draws you. कधी कधी देव तुला खेचेल He will say, go and pray for some time. आणि देव तुला सांगेल की जा जरा प्रार्थना कर. Humbly go. नम्र होऊन कर ना. Fourth point. चौथा मुद्दा, Grow in grace.
कृपेत वाढा. Religion says you have to bring something to Him. धर्म म्हणतो की तू देवाकडे येताना काहीतरी घेऊन ये. खाली हात नाही. Relationship says you have to come with your heart alone. पण नातं म्हणतं देवाकडे येताना हृदय घेऊन ये. And if you are still doing acts of holiness, आणि अजूनही जर तुम्ही पवित्रपणाचे सगळे विधी करत असाल, to get more of God in my life, अजून जास्त देव माझ्या जीवनात मला मिळावा म्हणून मी असं ठरवलंय, मी तसं करणार आहे, then we are operating under the law. मग आपण नियमशास्त्राखाली काम करतो म्हणावं लागेल. And by law nobody can be saved. आणि नियमशास्त्राला कोणाचंही तारण होऊ नाही शकत का? Nobody. आपण त्यात फिट बसतच नाही, आपल्याच्याने ते होणारच नाही. No man on this earth, no saint on this earth can fulfill the commandments of या God. भूतलावरचा एकही माणूस किंवा संत देवाच्या 10 आज्ञा पाळू शकत नाही. Nobody. नाही, कोणीच नाही. संत काय, माणूस काय, कोण काय. God's law is so strict. देवाचा नियम कडक आहे बेटा. कृपा मिळते, घेऊन टाक, विषय बंद कर. Yes, both need holiness. अर्थातच पवित्रता दोन्हीत पाहिजे. You keep the law because you have to get holiness. तुला पवित्रता हवी म्हणून तू नियम पाळायला जातोय. And we are living by grace, we get holiness freely. आणि कृपेवर जगून आपल्याला पवित्रता फुकट मिळतीये. कृपेवर जगून पवित्रता फुकट मिळतीये. They are working for their salvation. We are just living by grace for ते salvation. मोक्षासाठी काम करतायत, आपण कृपेवर जगतोय. Fifth point. 5वा मुद्दा, Grace is enough. कृपा बास आहे. Grace is enough. कृपा पुरेशी आहे. When you have no strength, grace gives you strength. जेव्हा तुझ्या शक्ती नसते, कृपा तुला शक्ती That देते. is the message we need to keep in our mind. हा उपदेश आपण डोक्यात ठेवायचा. Don't keep it in your mind that I am sick, it is God who has given me this sickness and He will supply grace to live with this sickness all my life. असं म्हणू नका की मला हा आजार झालाय, हा माझा देहातला काटा आहे, आता या आजारासकट जगायला देव मला कृपा देणार आहे. You don't need to stay with that sickness. त्या आजारात आपण राहायची म्हणजे प्रत्येक गोष्टीला आपण हा माझा देहातला हा. काटा आहे मी घेऊन जगणार, Yes. हा माझा देहातला काटा आहे मी घेऊन. कधी कधी तो देहातला काटा नाही, तो बोजा असेल, तो फेक. Yes. Sixth point and the last point. 6वा आणि शेवटचा मुद्दा, How to operate and increase grace in our lives. आपल्या जीवनात कृपा वाढवायची कशी आणि वापरायची कशी. God's grace can only abide with you. देवाची कृपा फक्त तुझ्यात राहू If शकते. only you can abide with these rules of grace. या नियमाने, कृपेच्या नियमानं तू वागला तर ती कृपा तुझ्यात राहील. We all seek for God's grace in our lives आपण सगळेच देवाची कृपा शोधतो की देव बाप्पा तुझी कृपा मला दे, नाही तर मी गेलो आता. because it is through the grace that we can sustain our daily challenges. कारण देवाच्या कृपेनंच रोजच्या आव्हानांना आपल्याला तोंड देता येतं. भ्रमात राहू नका, आपल्याच्यानं काही होत नाही, करता धरता तोच आहे. Without God's grace, we can do nothing. देवाच्या कृपेशिवाय आपल्याला काहीही करता येत नाही. So what are the rules of grace? मग कृपेचे नियम काय आहेत? Rules of the grace are laid down कृपेचे नियम दिलेले आहेत so that we can obtain की blessings. आपल्याला ते आशीर्वाद घेता यावे. First पहिला and foremost, number one rule of grace is कृपेचा पहिला नियम आहे, seek first the kingdom of God and His righteousness. पहिलं तू देवाचं राज्य आणि त्यातील नीतिमानपणा शोध. All other things will be added to you by grace. बाकी सगळ्या गोष्टींची भर तुझ्या जीवनात कृपेनं पडेल. That is how grace comes. कृपा अशीच येते. गोष्टींच्या मागे लागू नका, देव आणि देवाच्या कार्यामागे, देवाच्या नीतिमानपणा मागे लागा. So first of all, we need to accept the Lord Jesus Christ as our Lord and Savior. तर पहिलं कृपेचा नियम म्हणजे आपण प्रभू येशू ख्रिस्तांना आपला प्रभू आणि तारणारा म्हणून स्वीकारायचा आहे. The moment you do that, ज्या क्षणाला तुम्ही हे काम कराल, grace comes upon your life. कृपा तुमच्या जीवनावर येईल. You start seeing miracles happening in your मग life. तुम्हाला तुमच्या जीवनात चमत्कार घडताना दिसू लागते. Secondly, दुसरं, humility will bring grace in your life. नम्रता तुझ्या जीवनात कृपेला घेऊन येईल. Thirdly, 3, be obedient आज्ञा पालनात राहा and you'll receive grace. म्हणजे तुम्हाला कृपा मिळेल. Fourthly, 4, faith will increase grace in your life. विश्वास तुझ्या जीवनातली कृपा वाढवेल. Fifthly, 5, if you love the Lord, you will be given more grace. तुझं प्रभूवर प्रेम असेल तर तुला जास्त कृपा दिली जाईल. Sixthly, 6, you will receive grace if you pray. तू प्रार्थना केली तर तुला कृपा मिळेल. Seventhly, 7, read the Bible every day बायबल रोज वाचा and grace will be added to you. म्हणजे कृपा तुम्हाला दिली जाईल भरीला. Eighthly, 8, talk to Jesus every day रोज येशूंशी बोला because Jesus Himself brought this grace on this earth. कारण येशूंनी स्वतः ही कृपा या जगात आणली आहे. Every day, talk रोज. to Jesus. येशूंशी बोला, Grace will be released in your life. कृपा तुमच्या जीवनावर मोकळी होईल. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन.